ह्या सेक्शनमध्ये हे असे भरलेले होते आणि आम्हाला येऊन फक्त एक 15 मिनटं आलेत आणि संध्याकाळची 7ची वेळ आहे. 15 मिनटामध्ये अख्खं साफ झालं आहे हा सेक्शन हा वाला. त्यात एक कोणीतरी घेतलं आहे कोणीतरी घेतलं आहे तिकडे. तर मी देवांना घेतलेत भाई. कोणासाठी खर्च नाही करायचा, पण देवांसाठी करायचा खर्च भाई. देवांना मस्त उद्या गुलाबाची फुलं आणि मिक्स फुलं पण आहेत. व्हॅलेंटाईन डे एकदम तगडं. बाकी बघायला मस्त वाटतंय. काय देवासाठी पण चांगलं. मी देवांसाठी इकडची सगळी घेतो. तुला डिपेंड करतं तुला कुठली हवी आहेत ते. मी ही घेतो, हे पण घेतो, हे पण घेतो, हे घेतो, हे पण घेतो मी. सो इट डिपेंड्स ऑन यू की तुला कुठलं हवं आहे. चला जाऊया आता ब्लॅक्सबर्गला. संध्याकाळचे बरोबर 4 वाजलेत आणि तुमचा छावा तयार आहे जायला ब्लॅक्सबर्गला. मी कुठे चाललो आहे, काय चाललो आहे, तुम्ही ब्लॉग बघितला, टायटल बघितलं असेलच. बट देतो अजून इन्फॉर्मेशन थोडीशी. आता पटापट निघूया. चलो भाई. अरे चलो. नाही, मी डायरेक्ट पहिला गाडी काढली म्हणून हे वाचतोय. तर फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू सलोनी पाटील, कारण की तिने मला हे काय ते नारळ पाणी घेतलं. नारळ पाणी अशा कंटेनरमध्ये, बट इतकं भारी आहे कारण की नॅचरल समोर त्यांनी नारळ फोडून त्याच्यात पाणी भरून दिलं आणि असं प्यायला पण बरं वाटतंय रॅदर दॅन टू कॅरी नारळ विथ यू. तुम्ही ब्लॉगचा टायटल बघितला असेलच. आम्ही चाललोय आता ब्लॅक्सबर्गला व्हर्जिनिया टेक युनिव्हर्सिटी आहे तिकडे सीमा आंटी, तुम्ही नेटफ्लिक्स बघत असाल तर नेटफ्लिक्सवर सीमा आंटी म्हणून एक आहेत. त्या मॅचमेकिंगचा कार्यक्रम करतात जुळव. सो त्या इकडे आल्या आहेत आणि वी जस्ट डिसाइडेड टू गो देअर की बघूया बाबा नक्की काय मॅचमेकिंग करतात. आणि त्यांनी इथे लाईव्ह मॅचमेकिंग ठेवलंय. आम्हाला काहीच आयडिया नाहीये लिटरली की काय होणार आहे तिकडे, कसं होणार आहे, कोण असणार आहे तिथे लोक. आम्ही जस्ट रजिस्ट्रेशन करून ठेवलेलं आहे मी आणि हिने, आणि आम्ही आता जातोय ब्लॅक्सबर्गला. ही मगाशी म्हणाली की मी असं वाटतं की आय एम गोइंग फॉर एन इंटरव्ह्यू. ती अशी फुल क्लबिंग वाले वाईब्स देते. हे बघा फुल. सो विषय हार्ड आहे एकदम आणि तुम्हाला अपडेट देईनच. आतमध्ये व्लॉग करता येईल नाही येईल आम्हाला आयडिया नाही आहे, बिकॉज तो लाईव्ह कार्यक्रम आहे. सो तिकडे बघू. व्लॉग जमला तर जमला आतमध्ये, नाहीतर मग बाहेरून तुम्हाला मी फोटोज पण शेअर करीन आणि सांगेन की आतमध्ये नक्की काय झाला विषय. आणि एक गोष्ट सर्टन आहे, आम्ही जाताना 2 जण आणि येताना तिसऱ्या पोरगी पटवणार म्हणजे पटवणार. का बरं असं का? हा पूर्ण तयारीत आलेला आहे. ह्याच्या बॅगेमध्ये बायोडेटाचे झेरॉक्स पण आहेत. नाही मला खोटं वाटेल. हा शब्दर भोजन आणलेत. काय किती तुका लागेलच. 100 हजार पण नाही. 50 नाही ग, एवढं नाही आणलेत मी. असं वाटत नसेल, कुठंतरी लागेलच ना नंबर. नाही, जिसको आना है वो आएगा, जो करेक्ट है वो आएगा भाई. आपण असं मागे घ्या रे जिसको सही लगता है वो आएगा. बघू. असं अफलातून सनसेट होत असताना आम्ही वाजले किती आपल्याकडे टायमिंग काय 5:31 आणि आम्ही बरोबर हाफ एन आवर लवकर पोचलोय. थंडी आहे. सो
उसका भाई बॉस्टन में रह चुके हम लोग, ही थंडी काय आपल्याला. तर पार्किंग थोडी लांब मिळाली मला. आता जातोय, बघतो सीमा आंटी कुठे. सीमा आंटीला भेटायचंच आज भाई. सो आम्ही आलो आता. हा बुरुस का बरस काय हॉल आहे तो. हाय शपथ जास्त थंडी आहे इकडे. नंबर हे हाच आहे ग तो. अभी अंदर जाके देखते काय विषय त्यांचा. तर आम्ही आलो आहे. आम्हाला वाटलं की ते मॅच मेकिंगचा कार्यक्रम आहे बट ते कंटेस्टंट वेगळे आहेत आणि आम्ही फक्त ॲज अ ऑडियन्स म्हणून बसणार आहोत. आणि आम्हाला माहिती नाही, आयडिया नाही की काय करत आहे. आम्हाला वाटलेलं की लाईव्ह मॅच मेकिंग म्हणजे आम्हाला पण ती स्टेजवर बोलवेल की काय. आमचा भाऊ खुश झाला होता. घंटा काय नाही, असं काय नाही, असं काय नाही. काय वहिनी भेटणार अला एवढी घाई नाही, एवढी घाई नाही. हा इथे आहेत भेट. मागे पण एक भेटली ना मला एक. तर नको, हळूहळू निवांत, घाई काय नाही बाबा आपल्याला. काफी चीजें लाई हूँ मैं. I think I'd want someone who has enough hair on their head. Needs to open a salon so she can be surrounded with lots and lots of hair. Auntie, as I enjoy writing poetry a lot, someone who loves poetry. I think Rushali is too influenced by films and fairy tales. I think she doesn't have to marry a poet. She can always read a book. I was thinking about it sometimes when I meet people, I think maybe I'm too enthusiastic. They're just like, he's too much, he's too much energy. Bobby has so much energy and he just talks so much no sense. नहीं तो चलो भाई थोड़ा compromise कर लिया थोड़ा. Then why not in our married life? I got a very good feeling from Vikas. But just because he's the life of the party, that does not mean that he'll find a girl of his dream. No one can avoid compromise. I do like guys that have an edge, right? Aarti says that she has high standards. Just because the matches are made in heaven does not mean that you will get every single thing you want. Professor Seema knows best. He's 5'9". You will have to divorce your heels. So I think height is not a problem. She's marrying a person, not a height. Oh, the swag. He loves the swag, yeah. Gayatri, just I want to know swag means what? Like He's a very good beatboxer. okay. I think this will be going on until I'm here on the earth. It's like love marriage only. We give you options and you have to choose from that. So now I think यहाँ से भी I think 80% are going to do arranged marriage through Seema auntie. Thank you, auntie. ऐकत नाही बाई, ऐकत नाही. And remember, girls, no pressure, okay? So let's get started with number 1. So what's your name? I'm Arpita. I'm a neuroscience major and chemical engineering major, and a characteristic I'm looking for is athletic. Hi everyone, I'm Rhythm. I'm aerospace engineering major, and a characteristic that I'm looking for is adventurous. Hey, I'm Monica. I'm a computer science major, and something I'm looking for is a guy who has a good sense of humor. Hi, my name is Kira. I'm a poli-sci major, and I want a man that's caked up. Hi, my name is Tanvi. I'm a public policy
policy major, and one word to describe my dream man is fine shit. Hi, I'm Aditi. I'm an architecture major, and I'm looking for a guy who's ambitious and funny. Hi, I'm Ishita. I'm a computer science major, and I'm looking for a guy who's confident. Hi, I'm Himati Maheshwari. I'm an architecture major, and I'm looking for a guy who's driven. Hi, I'm Pianshi. I'm an aerospace major, and I'm looking for respect. Oh yes. Hi, I'm Heath and I'm a biomedical engineer major and I'm looking for a guy who's affectionate and caring. Hi everyone, I'm Manasvi. My major is biomedical engineering and I'm looking for a guy who's adventurous. Hi, I'm Brinda. I'm computer science engineer, and I'm looking for a guy who's emotionally available. That's my dream. Hi, I'm Leah. I'm an industrial systems engineering major, and I'm looking for someone who's ambitious. Hi, I'm Tulsi. I study psychology and data science and I'm looking for someone who's really kind-hearted. Hi, I'm Sonali. I'm a data science major and I'm looking for a guy who's a thrill seeker. Now, Great. you sing a song for her. Come on. Anything. Very great, so yeah. He's not from Nova. He makes me pretty comfortable. I was very nervous earlier. He's very confident. Oh. He's easy to talk to. Oh. He's really funny and we had good conversation while I was watching my friends get their matches. You guys are gonna make me cry. Stop. Oh, that's so cute. Okay. ड्यू टू लो लाईट कंडिशन तुम्हाला दिसणार नाही मी एवढा क्लिअर, कारण की वर्जिनिया टेकमध्ये प्रचंड अंधार आहे आणि मध्ये मध्ये असे पोल लाईट्स आहेत. त्यामुळे शो झाला आहे आता 8:52 झालेत आणि 8पर्यंतचा शो होता, तर 52 मिनटं खेचला गेला. सीमा आंटीसोबत नंतर फोटो काढले आम्ही आणि इट वॉज गुड. बट मला काहीतरी गोष्टी सांगायच्यात ह्या शोबद्दल, ज्या मला आणि सलोनी दोघांना पण वाटल्या की शो छान होता बट इतका रिलेटेबल वाटला नाही आपल्याला, कारण की जे सगळे कंटेस्टंट होते वर बोलवलेले ते 20 वर्षाचा मुलगा होता, मी 27 वर्षाची आहे. हां, तर आम्ही म्हणजे बघत होतो की 26-27 आम्ही आमचे एज आहे आणि तिथे गेल्यानंतर सगळे अंडर एज होते आणि अंडरग्रॅड्सचे पोरं म्हणजे बेसिकली बॅचलर्स करणारे आणि असं मास्टर्स करणारं पण कोण नाही, किंवा सगळे छोटे छोटे होते, बच्चे लोक होते सगळे. ते काम करतो आता आम्ही फुल टाईम लावत आणि ते सो ठीक आहे. एनिवेज, बट ॲज अ एंटरटेनमेंट चांगला होता. हो, इट वॉज गुड शो. इट वॉज अ गुड शो. की एवढं लांब आम्ही आलो तर इट वॉज ठीक, की $20 वर्थ होता. आणि सीमा आंटीसोबत भेटलो, सीमा आंटीला हाय हॅलो केलं. ते व्लॉगमध्ये घेतलं नाही आहे कारण की स्टेजवर कमी टाईम असतो राईट, तर तेवढ्या वेळामध्ये आम्ही भेटलो आणि आता चाललो आहे हमरो किचनला. ते 10ला बंद होतं, तर आम्ही पटकन इकडनं 12 मिनटाची ड्राईव्ह आहे, तर जातो. पहिलं भूक लागली आहे खूप. आम्ही आलो आहे हमरो किचनला आणि हमरो किचनला आम्हाला दिसलं आहे सीमा आंटी. तर सीमा आंटीशी जरा बघूया, बोलूया ब्लॉगमध्ये येत आहेत का. तो मैं यूट्यूब पे ब्लॉग करता हूँ, तो आपको कुछ मुझे मेरे ऑडियंस को कुछ संदेशा देना है 2 शब्दों में प्लीज. हाय, आई एम सीमा कपाड़िया फ्रॉम मुंबई. कैसा है, कैसे हो? क्या बात एक छोटा सा एडवाइस दे रही हूँ मैं कि जब रिश्ता ढूंढते हो तो पिकी मत होना. सब चीज़ सबको नहीं मिलती है. अगर 60% मिलता है तो आगे बढ़ो. एंड वन स्टेइंग टुगेदर यू हैव टू मेक इट 100%. दिस इज अ स्मॉल एडवाइस फॉर अ हैप्पी मैरिड लाइफ. थँक्यू सो मच सीमा आंटी. किती वाजले तर 11:15 अँड वी आर होम फायनली.
वे माई मेरा किथे नहीं